4 षटकांचा आणि या स्पर्धेचा विचार केला तर 2014 गवाणे फायटर्स, 2015 जय मल्हार स्ट्रायकर्स, 2016 शिक्रापूर 11 शिक्रापूर, 2017 राहुल सातव फ्रेंड सर्कल वाघोली, 2018 मंगलमूर्ती डेव्हलपर्स, 2019 VCC मांडवगंड पराठा, 2020 सणसवाडी फायटर सणसवाडी, 2021 आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू, 2022 सायस फार्मा तादळी, 2023 सायस फार्मा तादळी. प्रश्नचिन्ह आहे 2024 मध्ये याला चॅम्पियन कोण बनणार. तर आयोजक पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे आणि मित्र परिवाराच्या वतीनं अत्यंत सुंदर नियोजन निश्चितच झालेलं आहे. परंतु काय घडलं होतं 15 किंवा 20 दिवसापूर्वी, कशा पद्धतीने मैदान उभं राहिलं, कशा पद्धतीने मैदान सजलं, जिथे माती आहे, जिथे गवत आहे, जिथे दगड आहे, जिथे चिखल आहे आणि अशा वेळेला हे मैदान उभं करणं सोपं नाही. आपण यावेळेला या स्क्रीन वरती पाहू शकता अथक मेहनत घेत या ठिकाणी हे मैदान उभं केलेलं आहे पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं. सामना सुरू करायचा आहे, बॅटर मैदानावरती यायचंय. पहा कसे दगड होते या ठिकाणी, स्वतः आप्पा त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकता निश्चितच रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळेत देखील कुठली निवांत झोप न घेता हे मैदान उभं राहण्यासाठी असलेली तळमळ आपण या ठिकाणी पाहू शकतो. ही विकेट बनवली जाते, त्यानंतर टँकर या ठिकाणी आहे. विकेट खूप सुंदर या ठिकाणी बनली गेली. इथे धाबांचा पाऊस, गोलंदाजीने देखील चांगली कामगिरी केली. सिमेंटची विकेट बनवली गेली. पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे मित्र परिवाराच्या वतीनं हे मैदान प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभं राहिलं. आता हे मैदान सजलंय आणि निश्चितच आपण 11वं पर्व या ठिकाणी पाहतोय. 5 दिवसाचा खेळ, संध्याकाळ सूर्य अस्ताला जातोय. शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आमच्या बरोबर निश्चितच आमचे समालोचक मित्र सिने अभिनेते आदरणीय लक्ष्मण सर देखील दाखल होत आहेत. सर आपलं स्वागत आहे. हो थँक्यू प्रशांत सर. अतिशय सुंदर आणि गोड आवाज आपण ज्यांचा ऐकलात, केवळ महाराष्ट्रात नाही तर तब्बल 10 राज्यामध्ये आपले हिंदी आणि मराठी इंग्रजी भाषेमधून ज्यांनी समालोचन केलं ते प्रशांत आदवडे सर, आपलं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर प्रशांत पाणमत यांचंही मनापासून धन्यवाद. पहिला सेट होतो तिथे पाहतो आपण डीप लॉंग, खरं तर वाईडिश लॉंग अप आपण बघितलं. तिथे मिडॉप पाठीमागे धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि प्लॉंगा पुढे आला, चेंडूवरती चेंडू अडवला, फेकलाय. तोपर्यंत 2 धावांनी सुरुवात. माझ्या समवेत जोडले जात आहेत आमचे दुसरे सहकारी समालोचक, पोलीस दलामध्ये सेवा करत असताना निश्चितपणे क्रिकेटची देखील समालोचनाच्या माध्यमातून निश्चित सेवा करतायत प्रवीण कामटकर सर मायक्रोफोनवरती माझ्या समवेत जोडले जातात. या प्रवीण सर आपलं स्वागत, वेलकम. आजच्या दिवसातील शेवटचा सामना इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. सलामीची जोडी, ज्या मयूरनं या मैदानावरती अतिशय दर्जेदार खेळ केलाय त्या मयूरचा खेळ इथे मात्र समाप्त केलाय. धक्का क्रमांक 1, पहिला फलंदाज इथे होतो मैदानाच्या मध्ये. बाद बिग विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. इथे तुम्ही पाहतात मयूरला अतिशय स्वस्तामध्ये माघारी परतावं लागतं. पहिला फलंदाज खरं तर बाद होताना पाहायला मिळाला. धावपलकावरती तुम्ही नजर टाकाल, 2 धावा इथे धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजय, न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होतोय. क्षितिज आणि विजयवरती मोठी जबाबदारी असेल. अमोल पहिल्यांदा षटक क्रमांक पहिलं घेऊन तुम्ही पाहतात गोलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी साकारली. एक महत्वपूर्ण विकेट मात्र मैदानाच्या मध्ये मिळताना तुम्हाला पाहायला मिळते. अमोल पवार आज दिवसभराच्या सत्रामध्ये खर तर या संघाने देखील प्रभावित केलेला आहे. सुशांतदादा जाधव खर तर नुकतंच त्यांना आंबेगाव भूषण या पुरस्काराने सन्मानित केलेत आणि सुशांतदादा जाधव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत SPLच्या माध्यमातून. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, आपला आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतो आहे. परत एकदा सुंदर सुंदर फटका आहे. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय. सनी चौकार. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनी. थँक्यू. काय कमालीचा फटका इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. एक चौकार इथे खेळला गेला. धावपलक देखील वाढताना पाहायला मिळेल. 6 धावा धावपलकावरती या ठिकाणी आहेत. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या,
त्या परिस्थितीवरती तुटून पडता येणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक वाह, काय कमालीचा झेल टिपलाय. बिग विकेट, धक्का क्रमांक 2. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्टम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. शुभमचं कौतुकच करावं लागेल. 2 झेल त्यानं तिथे काय कमालीचे टिपलेले आहेत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. 2 गडी बाद, धावफलकावरती केवळ आणि केवळ 6 धावा. खर तर सुशांत दादा जाधव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. जयदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मात्र तो सन्मान या ठिकाणी जो केला जातोय. या संघ स्पर्धेमध्ये खर तर आंबेगाव संघाने मात्र सहभाग नोंदवला, चांगला खेळ केला. जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी प्रेक्षकांची मन या संघाने जिंकलेला आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी शिरूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो केला जातो आहे. अमोल पवारचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी अमोल पवारनं साकारली आहे. सुंदर चेंडू मैदानाच्या मध्ये फलंदाजांना पूर्णपणे रोखून ठेवलंय, जखडून ठेवलेला आहे. खर तर इथे प्रतिकूल परिस्थितीवरती आता तुम्हाला मात करावी लागेल. परिस्थितीला कष्टाचं साकडं घातलं की यशाचा नवस देखील पूर्ण होतो आणि तो नवस आज प्रत्येकाने केला असेल जिंकण्याचा, आणि तो नवस कुणाचा पूर्ण होईल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता सुशांत दादांना. तिथे तुम्ही पाहतात अतिशय दर्जेदार कामकाज. खर तर वाह, सुंदर फटका आहेत. बराच उंची गाठली चेंडून. क्षेत्ररक्षक हो, झेल निसटताना पाहायला मिळतो, परंतु प्रयत्न चांगला होता. तिथे झेल निसटताना पाहायला मिळाला. धावफलक देखील इथे वाढताना पाहायला मिळतं आणि धावफलक जाऊन पोहोचलं. पहिलं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर तुम्ही पाहता 2 गडी बाद, 8 धावा. सुशांत दादा जाधव खर तर एक खेळाडू म्हणून हे व्यक्तिमत्व चांगलं आहेच, परंतु ऍज अ माणूस म्हणून देखील सुशांत दादांचा फार मोठा खर तर तुम्ही पाहतात जो सहभाग नेहमीच पाहायला मिळतो. तुमचं कोणतंही काम असू द्या, सुशांत दादांना तुम्ही एक फोन करा. तुमच्या त्या एका फोनवरती मात्र सगळी कामं सुशांत दादांच्या माध्यमातून होतात आणि नेहमीच खेळाडूंना एकत्रित करून खेळाडूंना चांगलं कामकाज करण्याचं खर तर प्रोत्साहन देण्याचं कामकाज पाहायला मिळतं. अनेक नवीन खेळाडू सुशांत दादांच्या माध्यमातून पुढे येताना पाहायला मिळतात आणि आज या स्पर्धेमध्ये आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं आम्ही शिरूर प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिलं षटक खरं तर लक्ष्मण सर इथे मैदानाच्या मध्ये संपलं गेलंय. अजूनही माझ्या मते 3 षटकांची लढत मात्र अजूनही शिल्लक आहे. या 3 षटकामध्ये किती धाब्यांचा डोंगर उभारला जाऊ शकतो? शिरूर प्रीमियर लीग 2024चा 16 आपण पाहतोय. प्रवीण सर, वात्सल्य 11 शंडी शिंगणापूर विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी 2 संघामध्ये सामना सुरू आहे. खरं तर सामना डू ऑर डाय अशा प्रकारची लढत म्हणावी लागेल, कारण यावेळी चांगला फटका तिथे पाहतो आपण. मिड विकेटला चढवलाय, सरळ सीमा पार एक फ्लॅटेड षटकार इथे पाहायला मिळालाय अक्षय जराडच्या बॅट मधून. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेशदादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. माफ करा, क्षितिजच्या बॅट मधून हा षटकार इथे बघायला मिळाला आपल्याला. एका बाजूला आपण पाहतोय लक्ष्मण गाडेकर, शरदजी कुराट यांच्या मालकीचा वात्सल्य 11 शंडी शिंगणापूर, तर एका बाजूला धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी पुणे. यावेळेस फटका फसलाय तिथे उमेद चौरे पॉवर प्लेच माफ करा उमेद चौरे षटक टाकतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर बघितलं अमोल पवारनं काय कमालीची गोलंदाजी केली. 2 हादरे खरं तर पहिल्या षटकामध्ये दिलेत. अक्षय जराड एका बाजूनं, क्षितिज सोनवणेला तुम्ही पाहताय. 4 षटकांचा सामना आहे. खरं तर प्रवीण सर, 4 षटकं म्हणजे एक लुटूपुटूची लढाई आहे, परंतु या लुटूपुटूच्या लढाईला तितकंच महत्व आहे, कारण विजय होणारा संघ स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचणार आहे. परत एकदा उंच आकाशामध्ये फटका खेळलाय. बराच वेळ चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला, तिथे धक्का क्रमांक 3. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्टम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. कौशल टिंगरेने तिथे काय कमालीचा झेल टिपला मैदानाच्या मध्ये. गोलंदाजांचं मला विशेष करून कौतुक करायचंय. खरं तर सकाळचा पहिला सामना तुम्ही पाहिला असेल, संघ किती डळमळीत परिस्थितीमध्ये होता, तिथून पुढे मात्र मोठी उंच झेप घेतली आणि तुम्ही पाहताय शेवटच्या सामन्यामध्ये काय कमालीची कामगिरी आहे. धावफलकावरती तुम्ही पाहतात 3 गडी बाद झालेत. 14 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. शुभम टाके मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे आणि त्या आत्मविश्वासानं खरं तर तुम्हाला इथे मैदानाच्या मध्ये खेळायचं आहे.
आज तुम्ही काय खेळतात त्यावरती बरंच मोठं यश अवलंबून आहे. आज नाही तर परत कधीच नाही. तुम्हाला जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर हा लढा तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आज जर तुम्ही पराभूत झाला तर मात्र तुम्हाला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र चेंडू खेळाय. कव्हर पॉइंट टेन्शन मात्र तुम्ही पाहतात कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, चेंडूचं कलेक्शन करतो तिथे. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते. धावफलक एकने वाढला, जाऊन जे पोहोचले 15 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही पाहिलं तर 36 दाखवतोय, परंतु 4 षटकामध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघासमोर एक मोठं धावफलक ठेवता येणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू फटका तर फसतोय तिथे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक हो झेल निसटताना पाहायला मिळेल. जीवन दान मैदानाच्या आतमध्ये मिळते. दुसऱ्या धावेसाठी केलेला प्रयत्न पाहता पाहता 2 धावा इथे मिळताना पाहायला मिळतील आणि धावफलक देखील 2 ने पुढे सरसावेल. 17 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. संदीपजी खरगे कोलवडी साष्टे कोलवडी चेअरमन संदीपजी खरगे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर पैलवान मंगलदासप्पा बादल युवा मंच अध्यक्ष पैलवान बाबू पाटील डमडरे या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. चला स्पीडअप करायचे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना अमोल पवारनं काय गोलंदाजी केली कमालीची. पहिल्या षटकामध्ये 2 हादरे प्रतिस्पर्धी संघाला दिले. फार झटपट विकेट गेल्या वात्सल्य 11 शनी सिंगणापूर संघाच्या. परंतु इथं अक्षय जराड एका बाजूने शुभम टाकेला तुम्ही पाहताय. एक चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आलाय आणि 4 षटकांमध्ये नक्कीच मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत आपण जी बघितलेली आहे, उमेश चौरेच्या हातामध्ये चेंडू पहा. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. चला थोडं स्पीडअप करा. यावेळेस परफेक्ट मिडल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चढवलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. अक्षय जराडचा खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. उद्या देखील आपण 4 संघ या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब सिद्धे गव्हाण नवी मुंबई, त्याचबरोबर सिरतेज 11 चरोली पुणे यांच्यामध्ये पहिला सामना. ज्यांनी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मारली ती सिरतेज 11. त्यानंतर दुसरा सामना असेल आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर विरुद्ध राजमुद्रा स्मॅशर्स मुंबई. अशा 2 संघामध्ये त्यानंतर सामना असणार आहे. त्यामुळे उद्याचे जे ओपन सामने पाहणार आहोत ते देखील सामने अतिशय चुरशीचे आणि संघर्षपूर्ण आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण सर 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 फलंदाज बाद 23 धावा बनवल्या गेल्यात वात्सल्य 11. तर गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण ललित चौधरी. अकोट टप्प्याचा चेंडू होता, परंतु काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी. खरं तर प्रभावित केलं होतं ललित या अगोदरच्याही सामन्यामध्ये. प्रवीण सर टप्पा पडल्याच्या नंतर बघा चेंडू कशा प्रकारे तो बाहेर घेऊन जातोय आणि थोडंसं खाली राहिलेला चेंडू बॅट खरं तर वर्ण गेली तुषार तिथे आणि बीट करतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा यावेळेस थोडा बॅकफुटवरती गेला होता. पाहतो आपण दरम्यान अगदी कव्हरचा खेळाडू चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. दरम्यान 24 धावा या ठिकाणी जे आपल्याला बघायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय जराडच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत 4 बॉल म्हणजे 10, तर शुभम टाकेच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 2 आलेत. सर या ठिकाणी ललितसाठी पारितोषिक येते सोन्याभाऊ गिलबिले यांच्याकडनं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक सोन्याभाऊ गिलबिले यांच्या माध्यमातून आहे. यावेळेस स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असेल तिथे टिपला जाईल झेल. ललित चौधरीला यश मिळेल पा. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोलधाई चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. खर तर प्रवीण सर आपण पाहतोय अक्षय जराड सांगती वाईड लाईनचे पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती चांगला झेल पाहतो आपण. सोन्या गिलबिले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल ललित चौधरीला
आम्ही मनापासून स्वागत करतो. सोन्यांसह देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सोन्या गिलबिले आपलं मनापासून स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आतमध्ये पाहतो आपण पोपट खरपुडे धावफलकावरती 24 धावा असताना चौथा फलंदाज तिथे बाद झाला. खरं तर अक्षय जराड चांगली बॅटिंग करत होता, त्याला तिथं बाद करण्यामध्ये यश मिळालं ललित चौधरीला. पुन्हा एकदा यावेळेस पाहतो आपण तिथे पायाचं भेद घेणारा चेंडू होता. काय गुणवत्ता या गोलंदाजामध्ये पहा. ललित चौधरीच्या हातामध्ये बोटामध्ये जादू आहे, परंतु ज्या चुका होत आहेत मैदानामध्ये पाहतो आपण तिथे लेग बाईच्या मदतीने पाहतो आपण तिथे धाव मिळेल पहा. धावफलकावरती आपण जाऊयात. 25 धावांच्या पूर्ण होताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना पोपट खरपुडे शुभम टाके जोडी मैदानामध्ये ललित चौधरीने मात्र त्रयस्थ करून ठेवलंय, बांधून ठेवलेलं आहे मैदानामध्ये मोठे फटके खेळण्यापासून. यावेळेस परफेक्ट मिडल केलाय. पायचे क्षेत्ररक्षक असेल तिथे झेल टिपला जाईल. रणजित टिंगरे डाऊन द बॉल. फलंदाज होईल बाद. बॅक टू पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे. प्रेक्षकांसाठी मात्र आपण पाहतो रोज खरं तर लकी ड्रॉस इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. एक स्पोर्ट्स सायकल मात्र लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण दररोज जो देत आहोत. 25 रुपयाचं कुपन फाडा आणि जवळपास 7 ते 8 हजार रुपयांची एक चांगली स्पोर्ट्स सायकल तुमच्यासाठी मात्र नक्कीच आहेत. प्रेक्षकांसाठी देखील मात्र तुम्ही पाहतात मोठी पर्वणी आहे. या स्पर्धेमध्ये फक्त खेळाडूंसाठी पारितोषिक नाही तर प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. त्यामुळे 25 रुपयाचं तिकीट फाडा. आजच्या दिवसातले काही तिकीट शिल्लक आहेत. इथं दीपक मोरे सर आहेत, त्यांच्याशी संपर्क करा. 25 रुपयाचं तिकीट फाडा आणि एक स्पोर्ट्स सायकल मिळवण्याची संधी मिळवा. चेंडू खेळून काढलाय तिथे तुम्ही पाहतात. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. षटक संपलं. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला आणि तुम्ही पाहतात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा इथे धावफलकावरती. पहिलं षटक तुम्ही पाहिलं असेल अमोलचं. खरं तर तुम्ही तिथे पाहतात 8 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये उमेशनं गोलंदाजी केली, तिथे त्यानं 15 धावा खर्च केल्या. तर ललितनं षटक क्रमांक 3 टाकलं, केवळ आणि केवळ 3 धावा त्यानं खर्च केल्या. कमालीची मॅच मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात. पहिल्या षटकामध्ये खरं तर तुम्ही पाहतात अमोल पवारनं 2 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 विकेट मिळताना पाहायला मिळाली उमेशला. आणि 3ऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं ललितनं देखील इथे विकेट मिळवलेले आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या मध्ये आहे. आपण सातत्यपूर्ण म्हणतो. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक म्हणून आपण त्या षटकाकडे सातत्यपूर्ण पाहतो. 26 धावा धावफलकावरती. वाह, कॅमेरामॅनचं कौतुक आहे. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. नरेश्वर मंदिर देखील आमच्या कॅमेरामॅननं इथे कव्हर केलेलं आहे. विशेष करून कौतुक आहेत कॅमेरामॅनचं आमचं. खरं तर तुम्ही कॅमेरामध्ये चांगला फोटो घेऊ शकतात, कॅमेरामध्ये चांगली इमेज घेऊ शकतात, परंतु स्वतःची इमेज जर बनवायची असेल 26 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू सुंदर फटका होता. कौशल तिथे चुकी करणार नाही. झेल टिपला तिथे आणि फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. Thank you. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई, चंदननगर. विकेटचं पतन होताना मात्र या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत धावफलकावरती देखील तुम्ही पाहाल 26 धावा धावफलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर डीजे ऑपरेटरचं विशेष कौतुक आहे. अतिशय सुंदर आणि कणखर आवाज आपल्यापर्यंत मात्र जो पोहोचवला जातो त्यांचा मी विशेष कौतुक करतो आहोत. खरं तर सगळ्यांनी मात्र घेतलेली मेहनत आणि त्यानंतर उभा राहिलेला हा 16 तुम्ही पाहतात. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक आहे. खरं तर तुम्ही कॅमेरामध्ये इमेज चांगली घेऊ शकता, परंतु स्वतःची इमेज बनवायची असेल तर तुम्हाला संपूर्ण आयुष्य खर्च घालावं लागतं. खरं तर कुणाला ब्लर करायचं, कुणाला फोकस करायचं हे कॅमेरामन कडनं शिकावं. विशेष कौतुक आहे कॅमेरामनचं. धावफलकावरती 26 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना तुम्ही पाहताय. शुभम वरती मात्र तुम्ही पाहतात आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र इथे तुम्ही पाहतात सुंदर कामगिरी होताना पाहायला मिळते. झेल टिपला तिथे फलंदाज होईल बाद. प्रवीण सर आपण पाहतो एका बाजूनं काहीसा बॅकफुट वरती फलंदाजीमध्ये वात्सल्य 11 शनी सिंगणापूर संघ जर बघितला ना, कारण
आतापर्यंत तुषार मला वाटतं 7 फलंदाज त्यांची ओळीनं अतिशय पटपट बाद झालेत आणि ही खऱ्या अर्थानं जर पाहिलं एका बाजूनं तर नक्कीच फलंदाजीला दृष्ट लागले असं मी म्हणेल. धावफलकावरती 26 धावा आहेत आणि एका बाजूनं शुभम गीते मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. न्यू बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करा. वेळेचं बंधन आपल्याकडे आहे, वेळ वाचवा, कारण 5:41 होत आहेत आणि अजून 15 ते 20 मिनिटांमध्ये हळूहळू पाहतो आपण सूर्यास्ताकडे जाईल आणि बॅडलाईट व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे वेळ देखील फार महत्वाचा असेल. शुभम गीते हॅट्रिक बॉल सध्या असेल, पाहायचे काय कमाल करतोय. हो हो, यावेळेचा चेंडू पाहतो आपण, सुंदर चेंडू पहा. दरम्यान बॅटच्या मदतीनं मला वाटतं तिथे सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण जाऊयात. वात्सल्य 11 शनी शिंगणापूर संघ 27 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानामध्ये सुरू आहे. शैलेश दाडे एका बाजूनं तर पोपट खरपुडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहा. मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच नसणार आहे. शेवटचे 3 बॉल आपण पाहणार आहोत. पाहायचे 3 चेंडूमध्ये वात्सल्य 11 कुठपर्यंत जाऊन पोहोचेल, तर कशा प्रकारची कामगिरी शुभम गीतेची राहणार आहे. पुन्हा एकदा नरेश्वर यांकडनं शुभम. यावेळेस चांगला फटका तिथे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे येतोय पहा. 8वा फलंदाज तिथे, पत्त्याचा बंगला कोसळावा तसा कोसळला डाव. एका बाजूनं वात्सल्य 11 शनी शिंगणापूर संघाचा प्रवीण. आधीच कर्जबाजारी, त्यात उसनं मागतंय शेजारी, असा प्रसंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, हजेरी लावतोय आणि पुन्हा माघारी परतताना पाहायला मिळतोय. जवळपास 8 फलंदाज माघारी परतलेत. धावफलकावरती केवळ आणि केवळ 27 धावा इथे धावफलकावरती मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. कमालीची खेळी करावी लागेल इथे. मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले ना, तर मात्र इथे या सामन्यामध्ये मजा येणार आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कारण आपण कमी धावफलकावरती देखील चांगले सामने आपल्याला बघायला मिळालेले आहेत. त्यामुळं इथं 40 धावा जरी झाल्या तरी देखील आपण पाहतो एका बाजूला नक्कीच यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलेला फटका पाहतो. आखूड टप्प्याचा होता तिथे. डीप लॉंगचा खेळाडू चेंडूवरती येईल पहा. ललित चौधरी दरम्यान फेक अतिशय अचूक केलाय, परंतु 2 धावा तर नक्कीच मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पाहतो आपण पुढे पोहोचेल जाऊन 29 अशा धावफलकावरती. अवांतर त्या ठिकाणी पाहिलं आपण आतापर्यंत मला वाटतं नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. फक्त 3 अवांतर दिल्यात धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघानं आणि ही जमेची बाजू आहे. खरं तर ऍडव्हान्टेज जर बघितलं आपण धानोरी संघाचं, त्यांचे गोलंदाज आहेत आणि ते आपल्याला सातत्यानं अमोल पवार असेल, ललित चौधरी असेल, शुभम असेल आणि दाखवलेला आहे. पुन्हा एकदा शुभम. यावेळेसचा फटका पाहतो आपण. दरम्यान थोडंसं बाकफुटवरनं खेळलेला फटका क्षेत्ररक्षक टिपलॉंगाचा खेळाडू कव्हर धावत येऊन चेंडूला गॅदर करेल. दरम्यान त्यावरती घेतलेल्या 2 धावा, तिसरीचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला त्याला घरटं सोडावं लागेल. तिथे धावाच्या रूपाने 9वा फलंदाज बाद होईल आणि बघूयात आपण धावफलक जाऊन पुढे पोहोचेल. 2 तर पूर्ण केल्या होत्या, तिसरीचा प्रयत्न होता. मला वाटतं 31 बनवले गेल्या. विजयाचं समीकरण असेल 24 बॉल मध्ये 32 धावा. चला एका लाईन मध्ये पटकन वात्सल्य 11 शनी शिंगणापूर संघ आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी या मैदानामध्ये वेळ वाचवा. तर धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी आपले 2 आघाडीचे फलंदाज आपण पटकन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपल्याला बॅटिंग करायची. हळूहळू देखील मैदानामध्ये पाहतो आपण अगदी काही वेळामध्ये अंधाराचं साम्राज्य होणार आहे, बॅडलाईट होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर सामना संपवणं आपल्याला गरजेचं असेल. चला विनंती, आपण पटकन मैदान सोडा. तर वात्सल्य 11 शनी शिंगणापूर आपण मैदानाचा ताबा घ्या. पंच मैदानाच्या आतमध्येच थांबतील, त्यांना नवीन बॉल दिला जाईल आणि लगेच सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. पाहतो आपण शिरूर प्रीमियर लीग 2024चा 11व्या पर्वाचा देखणा सोहळा. बघा आमचे मित्र पैलवान सचिन दरेकर, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आज सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनिलराव दरेकर असतील, त्याचबरोबर आमचे भुजबळ साहेब आहेत. ही सगळी मंडळी सनसवाडीकर या ठिकाणी पाहतो आपण उपस्थित आहेत. आणि मला वाटतं याच महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपण दुसऱ्या पर्वाकडे जातोय, अर्थात सनसवाडी कबड्डी प्रीमियर लीग च्या दुसऱ्या पर्वाकडे आपण नक्कीच जाणार आहोत. मोठं कबड्डीचं त्या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. पैलवान सचिन दरेकर आणि पैलवान अनिल दरेकर यांच्या माध्यमातून मला वाटतं 8 संघांना त्या ठिकाणी बाहेरील 8 संघांना आपण तिथे स्थान किंवा त्या स्पर्धेमध्ये प्रवेश देणार आहोत. त्यामुळे कबड्डीसाठी देखील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ सनसवाडी कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचं काम या दोन्ही मंडळींनी केलेलं आहे. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. बघा हे मैदान प्रवीण सर, अतिशय या मैदानाची अवस्था जर बघितली आपण अगोदर
ललित साठी मात्र जे पारितोषिक होतं सोन्याभाऊ गिलबिले यांच्याकडनं तुम्ही तिथे पाहतात ते सोन्याभाऊनी इथे ऑनलाईन केलेलं आहे ललित यांना. ललित तुमच्या अकाउंट वरती ते पैसे जमा झालेले आहेत. धन्यवाद सोन्याभाऊ. खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. 17, 18, 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त आपण पाहतोय त्या ठिकाणी सणस्पर्धेमध्ये कबड्डीचा थरा रंगणार आहे. खेळ कबड्डी आणि पाहतो आपण कबड्डीला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज मोठं स्थान प्राप्त होतंय. प्रो कबड्डी लीगचे देखील आपण त्या ठिकाणी स्पर्धा बघत असतो. बाहेरील 8 निमंत्रित संघांना त्या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. 17, 18, 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त त्या स्पर्धेचं आयोजन सरसवाडीमध्ये पुन्हा एकदा दुसरं पर्व यावर्षी पुन्हा एकदा उत्साहामध्ये सुरू होईल. तमाम कबड्डी रसिकांनी कबड्डी शौकीनांनी त्याचा आनंद घ्यावा या ठिकाणी आम्ही निश्चितपणे त्यांना आमंत्रित करतो. पुन्हा एकदा पैलवान सचिन दरेकर आणि पैलवान अनिकल दरेकर यांचं मनापासून स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी वात्सल्य 11 शनी शिंगणापूर नेवासा तालुका अहमदनगर जिल्ह्यामधून हा संघ या स्पर्धेमध्ये आज आपण खेळताना पाहतोय. तर एका बाजूनं धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी पुणे आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होणार आहे. एका बाजूने पाहतो आपण भरत टिंगरे आणि कौशल टिंगरे ही जोडी मैदानामध्ये दाखल होणार आहे. तर पहिल्या क्रमांकाचे षटक बघूयात आपण. स्वतः संघमालक जर बघितलं एका बाजूनं लक्ष्मणजी गाडेकर शरदजी कुराठ या ठिकाणी उपस्थित आहेत. शनी शिंगणापूरवरून आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. तर एका बाजूनं भरतजी टिंगरे संघमालक धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी ज्या संघामध्ये एक महत्वपूर्ण मॅच डू ऑर डाय निर्णायक लढत विजेता संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. तर पराभूत होणारा संघ निश्चितपणे स्पर्धेचे दार बंद होतील त्यांच्यासाठी. यातील विजेता आजचा फायनलिस्ट आणि उद्याचा फायनलिस्ट या दोघांमध्ये रविवारी त्या ठिकाणी फायनलची मॅच होणार आहे. आपल्या फायनलच्या अगोदर त्यांची फायनल होईल आणि त्यांच्या विजेत्याला आणि उपविजेत्याला अनुक्रमे 1,00,000 आणि 51,000 अशा प्रकारची बक्षिसं देखील आपण पाहणार आहोत. सगळ्या बक्षीसदात्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. ओपन हाफ तालुका हाफसाठी जर बक्षीस पाहिलं पण 1,00,000 रुपये मानसिक भाई पाचोनकर पाटील अध्यक्ष शिरू आंबेकर राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर श्रीकांत बबलू पाचोनकर पाटील उपसरपंच रांजणगाव आणि द्वितीय क्रमांकासाठी तालुका हाफसाठी जे बक्षीस आहे त्यामध्ये 51,001 ॲडव्होकेट सुधीर काका डमडेरे उद्योजक तळेगाव आणि युवराज बापू दरेकर माजी उपसरपंच सणसवाडी यांच्या माध्यमातून. तर शिरूर तालुक्यासाठी देखील बक्षीस आपण पाहतोय ती देखील निश्चितपणे आपण पाहतोय 1,00,000 त्याचबरोबर 71, 51, 31 अशा प्रकारचे बक्षीस आहेत. त्याही मान्यवरांच्या नावाचं नावलेख आपण निश्चितपणे करूयात. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होणार आहे सुरुवात. इक्वेशन असेल 24 बॉल 32 धावा. माझ्या समेत जोडले जात आहेत प्रवीण कामटकर सर. पहिल्या चेंडूवरती मात्र सीमारेषा दाखवली, चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. समालोचन कक्षीला दिली सलामी. येतोय दिमागदार षटकार. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्या चेंडूवरती मजबूत इरादे इथे स्पष्ट केलेले आहेत. 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या. पहिल्या चेंडूवरती भरत दादानं काय कमालीचा फटका खेळला, एक दिमागदार षटकार. परत एकदा पाहायचं खरं तर अक्रॉस बॅटचा फटका मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळाली. मिड विकेटच्या दिशेने मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावफलकावरती जर नजर टाकली मित्रांनो तर 8 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. एक चांगली सुरुवात मैदानाच्या मध्ये तुम्हाला जी पाहायला मिळते. 22 चेंडूमध्ये अजूनही 24 बनवायच्यात. एक चांगला खेळ, एक चांगलं क्रिकेट इथे आज दिवसभराच्या सत्रामध्ये मात्र प्रत्येक क्रिकेट रसिकांना जे अनुभवलेलं आहे. वा, सुंदर सुंदर चेंडू होता. एक जरी षटकार मैदानाच्या मध्ये शैलेशला मात्र इथे खेळला गेला असला तरी देखील तुम्ही तिथे पाहतात. त्यानंतर टाकलेला एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू हा फार महत्वाचा आहे. आणि याच प्रकारची गोलंदाजी जर सामना शनी शिंगणापूर संघाला जिंकायचा असेल, वात्सल्य 11 शनी शिंगणापूर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर भेदक आणि आक्रमक गोलंदाजी इथे मैदानाच्या मध्ये करता येणं फार गरजेचं आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू फटका पाहिजे फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला तिथे. धक्का क्रमांक 1. पहिला गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय.
पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी जो बाद झालाय, खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता भरत दादानं. असं वाटलं होतं की आता इथे सामना लवकर संपेल की काय, परंतु तुम्ही पाहतात गोलंदाज देखील काही कमी ताकदीचे नाहीत, ते देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत आणि तुम्ही तिथे पाहतात काय कमालीचा खेळ आहे. पहिली विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते, तर न्यू बॅटर अमोल पवार मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतात. 20 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर मांढरे सर अजूनही 24 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. इथून पुढे या मैदानावरती काय घडामोडी घडतील ना, हे देखील फार महत्वाच्या राहणार आहे. डेफिनेटली आपण पाहतोय प्रवीण शिर्डी शिंगणापूर संघाला नक्कीच मोठं आव्हान आहे त्यांच्याकडे, कारण चांगली नियंत्रित गोलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका टाळणं गरजेचं राहीलच, परंतु इथं मॅक्झिमम डॉट बॉल देखील घालवणं नक्कीच त्यांच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. एका बाजूने पाहतो आपण अमोल पवार मैदानामध्ये पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट होता तिथे दरम्यान धावबाद करण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट केला होता आणि तिथे पाहतो आपण अवांतर धावा मिळत आहेत आणि अवांतर धावा इथे ज्या जात आहेत ज्याबद्दल आपण चर्चा केली, खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका टाळणं गरजेचं आहे आणि तेच होताना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे देखील पाहतो आपण निश्चितपणे मुख्य पंचाने रिफर केलेला आहे, परंतु या चुका टाळणं देखील तितकंच गरजेचं असेल, कारण एक एक धाव किती महत्वाची आहे, किती मोलाची आहे, अनमोल आहे आणि त्याच्यामुळे एका बाजूने पाहतो आपण वात्सल्य 11 शनी शिंगणापूर संघासाठी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण फार एका बाजूला जर बघितलं ज्या डिपेंड करायच्यात ना 20 बॉल 24 अशा प्रकारचं इक्वेशन, हे खरं तर धानोरी संघासाठी फार सोपं आव्हान असं मला वाटतं आणि इथे शनी शिंगणापूर संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. 22ची धाव तिथं पाहतो आपण मिळाली. 9 धावा धावफलकावरती 19 बॉल 23 धावा, फारसा अवघडावर नक्कीच नाहीये. ते अवघड करायचं असेल ना शनी शिंगणापूर संघाला तर इथं प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. वा, सुंदर चेंडू होता इथे, परंतु खोदून काढला. तिथे तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक येईल मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. थोडीशी फेकी खराब होताना पाहायला मिळते. मनाशी खुणगाट बांधता येणं फार गरजेचं आहे. जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. मनाशी खुणगाट बांधता येणं फार गरजेचं आहे आणि त्या दिशेने मात्र तुम्हाला वाटचाल करावी लागेल. षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं, पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर एक गडी बाद 11 धावा इथे धावपलकावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळणार आहेत. 11 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. पुढचं षटक घेऊन कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल, सामन्याचं समीकरण तोवर तुम्ही पाहिलं ना, शेवटचे 18 चेंडू आणि 21 धावेंची गरज. 18 चेंडू आणि 21 धावा इथे मात्र तुम्ही पाहतात. जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवाव्याच लागणार आहे. 18 चेंडू आणि 21 धावेंची मात्र जी गरज आहे. सामना अतिशय रोमहर्षक आहे. गोलंदाजी मार्फत षटक क्रमांकाचा दुसरं घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बंटी साठे, सोनू साठे यांचे बंधू बंटी साठे इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होत आहेत. पाहूयात बंटी आपल्या संघासाठी काय कामकाज तिथे करेल. आत्मविश्वासाने कामगिरी तुम्हाला करावी लागेल. मोठा फटका खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. दुसरी धावेसाठी केलेला प्रयत्न पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होतात आणि 2 धावाने धावफलक देखील पुढे सरसावेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुणित असणारी ही भूमी आणि त्या भूमीमध्ये खेळवला जात असणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहतात. यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा इतिहास माहिती पाहिजे. खरं तर महाराजांच्या चरणाशी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि घेऊन जाऊयात परत एकदा क्रिकेटच्या मैदानावरती. परत एकदा तुम्ही पाहाल तिथे चुकी होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये देखील यावेळेस बऱ्याचशा चुका होताना पाहायला मिळाल्या. एक चूक तुम्हाला खरं तर या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाणारी असेल, त्यामुळे या चुका टाळणं फार गरजेचं आहे. निश्चित या स्पर्धेच्या दरम्यान पाहतो आपण ज्यांचं शुभागमन होतंय, ज्यांनी आपल्या स्पर्धेला सर्व खेळाडूंना जे किट तुम्ही पाहताय ना रंगीबेरंगी खेळाडूंनी परिधान केलेलं आहे ते संपूर्ण किट ज्यांनी परिधान केलंय आणि त्या किटवरती देखील तुम्ही पाहताय हॉटेल पाटीलवाडा असं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. हॉटेल पाटीलवाडा यांच्या मला वाटतं 6 शाखा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय रुचकर जेवण त्या ठिकाणी मिळतं आणि ज्यांनी आपल्या स्पर्धेला सर्व खेळाडूंना या ठिकाणी किट दिलेलं आहे ते हॉटेल पाटीलवाडाचे प्रोप्रायटर आणि आप्पांचे भाचे जावई दादासाहेब बोर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अविनाशजी आनंदजी हरपळे या सर्व मान्यवरांचं आम्ही शिरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आनंदजी हरपळे यांचा देखील हॉटेल पाटीलवाडा या नावानं त्या ठिकाणी शाखा पाहतो आपण. लोणी कारबोळ या ठिकाणी आहे. आम्ही या सर्व यशस्वी उद्योजक मंडळींचं मनापासून स्वागत करतो. मला वाटतं बोर्डे साहेबांचं आपल्या कार्यक्रमामध्ये देखील
LNT फाटा या ठिकाणी असलेला लोणावळा आळेफाटा विविध ठिकाणी हॉटेल पाटीलवाडा आपण पाहत असतो. अतिशय सुंदर प्रकारचं जेवण, रुचकर जेवण, विशेष म्हणजे त्यांचं जे लुक आहे हॉटेल पाटीलवाड्याचा निश्चितपणे खवय्यांना आकर्षित करणारा असा आहे. आपण जर बघितलं ना रस्त्याच्या बाजूने आपण जात असेल हॉटेल पाटीलवाड तिथं असेल ना तर नक्कीच आपली गाडी तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचे यशस्वी उद्योजक दादासाहेब बोर्डे उपस्थित, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करून जाऊ मैदानामध्ये. दुसरं षटक सुरू असताना पाहिलं आपण तिथे 15 बनवले गेल्यात. विजेचं समीकरण जर पाहिलं तर 15 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 17 धावा. यावेळेस काय कमालीचा फटका रिव्हर्स केला तिथे पहा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, षटकार. षटकार मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक देखील वाढला. इथे 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 14 चेंडू आणि 11 धावेंची गरज. प्रवीण सर खराब चेंडू आपण म्हणूयात, कारण बराच आखूड होता, स्लॉट मध्ये होता, पुरेपूर वेळ मिळाला तिथे अनमोल पवारला आणि त्याचा पुरेपूर वापर त्याने तिथे केला, समाचार उचलला. दरम्यान 21 धावा 14 चेंडू 11 धावेंची गरज आहे. यावेळेस स्क्वेअर लेगला वा कमालीचा फटका, लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अमोल पवार, छागे गुरु, 4 रन. 25 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचं समीकरण आता बदललंय. शेवटचे 13 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 13 चेंडू आणि 7 धावा इथे तुम्ही पाहतात मैदानाच्या मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सुंदर सुंदर चेंडू होता इथे मैदानाच्या मध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न होता अमोल पवार यांचा. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती 1 गडी बाद 25 धावा. प्रवीण सर एक सूचना आपण पोहोचू नक्कीच खेळाडूंपर्यंत. समीकरण जर बघितलं तर 12 चेंडू मध्ये 7 धावेची गरज आहे आणि धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघ जर पाहिलं आपण नक्कीच काहीसं आघाडीवरती आहे. एका बाजूने त्यांना पिछाडीवरती नेण्याचं काम जर बघितलं आपण वात्सल्य इलेव्हन कशा प्रकारे करतो हे पाहणं देखील तितकंच कमालीचं असेल. परंतु एक सूचना, आपण विजय होणाऱ्या संघापर्यंत पोहोचूया. जो संघ आज विजय होणार आहे तो संघ फायनलच्या दिवशी, ज्यावेळेस इथे फायनल खेळणार आहे रविवारी, तो संघ भारतामधील कुठलेही 4 खेळाडू त्या ठिकाणी तुमच्या संघामध्ये तुम्ही घेऊ शकता. उद्या येणारे संघातले खेळाडू सोडून इतर, म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळलेला खेळाडू तो नाही पाहिजे. इतर कुठचे खेळाडू महाराष्ट्रातील भारतातील तुम्ही खेळाडू या स्पर्धेमध्ये मॅक्झिमम 4 खेळाडू तुम्ही जिंकलेला संघ फायनलला आणू शकता. फार फार छान नियोजन पाहतो आपण. बघूया बघायला भेटतात का आपल्याला भारतामधील महाराष्ट्रातील विविध नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये. ओहो, यावेळेस क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मला वाटतं मयूरनं कमालीची गोलंदाजी, फलंदाज होईल बाद. कौशल टिंगरेचे रोपण पाहतो आपण तिथे पहा. खरं तर मयूर सोनवणेचं कौतुक करावं लागेल. प्रवीण सर आपण जी चर्चा केली, खऱ्या अर्थानं कौशल टिंगरे किती विस्फोटक खेळला होता पाठीमागच्या मॅच मध्ये आणि तो महत्वाचा विकेट तिथे अडसर दूर केलाय. म्हणजे अजूनही उमेद, अजूनही हौसला, अजूनही त्यांची आशा आकांक्षा जर बघितलं तर सहजासहजी हारागिरी पत्करणार नाही तो अर्थात वात्सल्य इलेव्हन शनी शिंगणापूर संघ. सामना खरं तर अजूनही संपलेला नाही. शेवटचे 11 चेंडू आणि 7 धावेंची मात्र गरज आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण निकाल खरं तर देऊ शकत नाही, कारण दोनही संघ तुम्ही पाहतात शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र झुंज देणार आहे. कोणताही संघ इथे मात्र लवकरात लवकर हार पत्करायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय आणि जिंकण्याच्या ईर्ष्येनं मैदानाच्या मध्ये खेळतोय. आयुष्यामध्ये खरं तर मांढरे सर प्रत्येकाला जिंकायचं असतं, हारायचं कुणालाच नसतं. फक्त असं एकमेव ठिकाण आहे जिथं माणूस जातो, पैसे देतो आणि हार मागतो, ते फुलवाल्याचं दुकान आहे. तिथे फक्त माणूस पैसे देऊन हार मागतो. परंतु आयुष्यामध्ये इतर वेळी कुणालाही हार पत्करायची नसते. यावेळेचा चेंडू सरळ सीमारेषा ओलांडेल. सनी चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू तुम्ही जर बघितला वेग होता, परंतु दिशा जर बघितली टप्पा पडल्याच्या नंतर लेग स्टंपकडे चेंडू त्या ठिकाणी पाहतो आपण दिशा बदलताना आणि त्याचा फायदा निश्चितपणे उचलला तो अर्थात शुभम गीतेनं. दरम्यान विजयाचं समीकरण देखील पाहिलं तर एका बाजूने सामन्यावरती हळूहळू पकड मजबूत करतोय धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघ. 10 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा मयूर. यावेळेस मात्र कमबॅक करतोय. उजव्या स्टँडच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला चेंडू पाहता मयूरचा. यावेळेस मात्र बीट करतोय फलंदाजाला. दरम्यान पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल तुम्ही पाहताय. 9 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा. 9 चेंडू आणि 3 धाव्यांचं समीकरण आपल्या समोर आहे. शेवटपर्यंत सामना जातो की अशी चर्चा आपण केली होती, परंतु जो विचार एका बाजूने जर बघितलं ना
सुरुवातीपासून आपण सातत्यानं चर्चा करत राहिलो की हा धावफलक तोकडा आहे धानोरी स्पोर्ट्स क्लब संघासमोर नक्कीच कमी आहे. बघायचं पुन्हा एकदा मयूर. यावेळेसचा चेंडू पाहतो आपण तिथे मुख्य पंच अबांतर घोषित करतायत गणेश गायकवाड सर. वाईट बॉल अतिरिक्त धावेच्या मदतीने पाहतो. धावफलक पुढे पोहोचलाय जाऊन 30 धावा आणि केवळ आता 2 धाव्यांची गरज. 9 बॉल मध्ये बनवायच्या 2 धावा. विजयापासून 2 पावले दूर असलेला धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघ फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी इथे प्रतीक्षा करतोय. फक्त 2 धाव्यांची गरज आहे. सन्मान्य श्री पोपटराव गावडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धावपलिकेवरती तुम्ही पाहतात 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 2 धावेंची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 2 धावा. कोणता संघ बाजी मारेल एका बाजूने तुम्ही पाहतात. खरं तर नक्कीच शनी शिंगणापूरवरून मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेला हा संघ आहे. सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी त्यांनी केली होती, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये देखील तुम्ही पाहतात काय कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजून 2 बनवायचे आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट तिथे मात्र केलाय. 1 धाव तर मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली तिथे आणि दुसरी देखील धाव इथे मात्र पाहायचे आहेत, परंतु पंच कळवतील. याच 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. वात्सल्य 11 शनी शिंगणापूर संघानं देखील खूप छान खेळ केलेला आपण बघितला. या ठिकाणी आपण वात्सल्य 11 शनी शिंगणापूर हा संघ खरं तर आपणच्या प्रेमा